दिवस राखून द्यायची हा मग याची दारू काढायची. हा का. आणि ती लालच जांभळा वाणी दारू नगरात. आणि आज टक्क्याने एवढी जांभळं खालीत ना ते जीभ बघा कशी झाली निळी. बाय बाय जाते. कुठे घेऊन चालले तुम्ही जांभळं. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलो जांभळं काढायसाठी. आणि आज तुम्हाला बघायला भेटणार आहे की जांभळं कसे काढले जातात. आपण हे बघा ऑलरेडी 1 कॅरेटचं जांभळं काढलेत आणि ही साड्याची फाळे असे शिवून तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. आणि मित्रांनो ही जांभळं खूप आयुर्वेदिक आहेत आणि डायबिटीससाठी वगैरे खाली जातात. त्यानंतर त्याच्या बिया असतात त्याची पावडर करून पण डायबिटीससाठी खाली जाते. तर आपण ही जांभळं तर फर्स्ट काढणारच आहे. खूप मोठा जांभळा आहे आणि आशूच्या इकडे आलो आहे आपण. आशू येते 1 कॅरेट घेऊन अजून. तर तुम्हाला दाखवतो नंतर जांभळं वगैरे काढताना कशी काढले जातात. आणि साहिल आणि मी आज भीमाशंकर रोडला जांभळं विकायचा प्लॅनिंग आहे आमचा. आम्ही जाणार आहे विकायला. बघूया आपण जांभळं विकायला जातोय की नाही ते माहीत नाही, पण आपण काढणार तर आहे जांभळं. तर बघूया कसे काढतोय. आणि जायचं का रे विकायला. हो का, जायचं म्हणतोय साहिल. तर आपण जाऊया, बघूया आपल्याला आज किती धंदा होतोय. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपण फर्स्ट तर ही जांभळं काढून घेऊया, जमा करून घेऊया. आणि हे बघा जांभळं जमा करायसाठी बकेट पाटी वरती एक माणूस चढला आहे आपलं जांभळं हेलकावायसाठी. आणि खाली सर्व टीम. कोण तू हेलका जातो वरती. आणि पाटीमध्ये बघा पेपर वगैरे टाकून घेतला अश्विनी. हे 4 साड्यांपासून बनवलेलं फाळं सगळं जॉईंट केलंय. आणि जांभळं तोडण्यासाठी आपण ते बनवले. आणि सर्वजण असे धरणार बघा. हे बघा 4 जण धरणार आणि मध्ये वरतून जांभळा हलवलं की सर्व जांभळं पडतील त्यामध्ये. व्यवस्थित पकडा. हां हे बघा आता वरतून हेलकवतील दाजी. अजून हेलकाव जोरात. हां आता पडायला लागली. आता असं बरोबर. ओके हां पडून द्या बरोबर पडतं. काढून घ्या थोडे आपण जमा करणार आहे कारण की फुटतात लगेच आणि पिकलेत पूर्ण. त्यामुळे अशाच प्रकारे आपण पूर्ण जांभळं काढणार आहे. आणि यानंतर हे जांभळा झाल्यानंतर दुसऱ्या जांभळाकडे पण आपण जाणार आहे काढायला. घ्या निसून घ्या व्यवस्थित. फुटलेली वेगळी करा. हे बघा एवढी सारी तर काढलेत अजून जांभळं आपण. बघा कशी पडतं जांभळं. बस मामा. आणि हे बघा चांगली जांभळं फुटलेली नाहीत ते आपण पाटीमध्ये टाकते. आणि फुटलेली जांभळं आहेत ना ते बादलीमध्ये टाकते. आरू आहे ना, आरूला खायला. ए कशाला हेलकवत. वरच्या साईडला हेलकावत. चल चला ही साईड झाली आहे आपली पूर्ण पाडून जांभळ्याची. आता त्या साईडला आपण जाणार आहे वरती. जांभळं भारीत काय होता जी खायला. एकदम छान गोड एकदम भारी. तुम्ही सांगा काहीतरी इंटरेस्टिंग सांगा जरा व्यवस्थित. डायबिटीस होय मानला ओरिजिनल औषध आहे. आणि मग नॅचरल जास्त दिवस टिकत नाही. 15 दिवसाच्या सीजन मध्ये तुम्ही हे करू शकता, खाऊ शकता. नाही तर डायरेक्ट वर्षांनीच येणार सीजन. वर्ष. आणि एकाच वळणामध्ये बघा आपली एवढी सारी जांभळं भेटतात आपल्याला. आहे की नाही. पोटातले घाण साफ होते चांगलं. हा अजून काय फायदा त्याचा. खाया गोळा काय जुलाब होतात का. आत्ती खाल्यावर जुलाब हा मी सुकवून ना. हे बघा तिकडले जांभळं आपण सगळे तोडून आता इकडे एक नवीन जांभळा आहे. हा त्या ठिकाणी आलोय. बघा बाबांचा जांभळा या. आणि आम्ही आलो तेव्हा बाबा वरती चढले होते. का बाबा सांगतात आहे का नाही. बाबा जांभळांचा फायदा सांगा आम्हाला काहीतरी. का हो बाबा.
दारू दारू सांगा. काय दारू होते याची लाल लाल दारू याची जांभळाची हा तुम्हाला ते करता मग हा अगं बाबा सांगतात दारू पण तयार केली जाते मित्रांनो याची नशा येते का नशा त्यांनी मग हा डॉक्टर ब्रांडी दाखवायची हा काय खोकला राहतो ना त्यांनी बघा बाबा बोलतात दारू काढली जाते याची अगो बघू दारू पण कशी काढली जाते आपण एक दिवस बाबांकडे जाऊया जांभळं घेऊन ते आपल्याला शिकवतील करायला आहे का नाही अरे आधीचा डबा घ्यायचा काय 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 त्याची गोळा करायची हा आणि त्यांचा मेंदा करायचा हा आणि डब्यात टाकायची हा आणि मग 8 दिवस राखून द्यायची हा आणि मग याची दारू काढायची हा का आणि ती लालच जांभळा आणि दारू निघणार हा का म्हणजे ती पिळायची का जांभळं त्यांचा करायचा हे नाही शेंदा करायचा आठवडाभर रापट ठेवायची आणि मग त्यानंतर कशी काय पिळायची डबा लावायचा टोप ठेवायचा वर हा का काही बाबा आपल्याला सांगतात की जांभळाची पण दारू केली जाते आणि ती कशी करतात बघा आणि ती आयुर्वेदिक दारू आहे ना आयुर्वेदिक आहे त्याच्याने पोट दुखत असेल तर ते पण राहतं आणि डायबिटीजसाठी पण त्याचा वापर केला जातो म्हणजे उपयोग केला जातो पोटात पेट गेला असेल ना पोटात त्याचं पाणी होऊन जाता केसाचा मग अरे बापरे भारी आहे मग औषधी जेवणामध्ये केस जात तो हा 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 आणि त्याचं पाणी वाटतं जांभळांना पासून हा बरोबर अगं बाबांनी खूप छान अशी माहिती सांगितली मित्रांनो आपल्याला तुम्ही याला का खाल्ली हे घ्या फडकं पकडा आणि हे बघा पूर्ण कॅरेट आपलं भरलेलं आहे ना रे टाका विकायला कधी जायचं पण आपण उद्या सकाळी सोमवार उद्या सकाळी सोमवारी उद्या तर हे बघा इकडं पण आशू निसते आणि दादा आलाय पुण्यावरनं आकाश पण आलाय बघा स्पेशली फक्त जांभळं खायला आणि आंबे न्यायला पण आंबे नाही भेटले आपल्याला कारण की सकाळी सकाळी खूप आंबे असतात आता 5-5:30 वाजलेत आणि आज टक्क्याने एवढी जांभळं खालीत ना ते जीभ बघा कशी झाली निळी दादा तुझी झाली का बघा निळी जीभ झाली सर्वजणांनी आज दिवसभर जांभळं खातोय आणि हे बघा पूर्ण जांभळं आता घेऊन चाललोय आपण सगळेजण बाय बाय जाते कुठं घेऊन चालले तुम्ही जांभळं पुण्याला जाणार जांभळं आणि बाकीचे भीमाशंकरला जाणार काय रे आकाश हां तर मित्रांनो तिकडे आपण एक 4 कॅरेट काढली जांभळं आणि या ठिकाणी एक 1.5 कॅरेट आपण जांभळं काढली तर आता ही जांभळं मित्रांनो आजच विकायला जायची होती आपल्याला परंतु खूप उशीर झाल्यामुळं आपण ते घेऊन जात नाही आहे तर आपण उद्या विकायला जाणार आहे हे असेच नेऊन ठेवणार आहे घरी तर उद्या तुम्हाला बघायला भेटेल विकण्याचा व्हिडिओ आपण ते विकण्यासाठी भीमाशंकरला घेऊन जाणार आहे तर भीमाशंकरचं दर्शन पण उद्या सोमवार आहे दर्शन पण होईल आपलं आणि जांभळं पण विकणार आहे तर बघूया उद्या आपण कशा पद्धतीने योगा टक्या पण आहे हा योगा ह्याला घेऊन जाणार आहे जांभळं विकायला तर बघूया आम्ही आता उद्या किती पैसे कमवतोय या जांभळ्यांचे 1 कॅरेट तर उद्या घेऊन जाणार आहे तर मित्रांनो फायनली आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच